सुंदर मनामध्ये भरली आपलं काय झालं बापू मला फायनली सांगा तुम्ही पैसे घेणार आहात का नाही? पैसे? कसले पैसे? कुठले पैसे? मी इथं राहतो खातो त्याचे पैसे, घर भाड्याचे पैसे, ते तुम्ही घेणार आहात का नाही? नाही घेणार. का नाही घेणार तुम्ही पैसे? इतका परका समजतं का हो बापू तुम्ही मला अजून? सज्जनराव तुम्ही रडू नका. मला सांगा तुम्ही पैसे घेणार आहात का नाही? मला गरज नाहीये. गरज नाहीये? कसली? पैशांची का माझी? हे बापू तुम्ही असं मला वाऱ्यावर सोडू नका बरं. मला ना तुमच्याशिवाय कोणी बी नाहीये. प्लीज पैसे घ्या ना बापू. सज्जनराव मला गरज नाहीये, खरंच पैशाची गरज नाहीये. माझ्याकडे आहेत पैसे, दिलेत लतीनं, आणि मला लागले ना तर मी हक्कानं तुम्हाला सांगेन. बस. बापू बापू सज्जनराव काय करताय तुम्ही? पाय धरतोय तुमचे. का? हो बापू एवढं चांगुलपण कुठून येतो तुमच्यात? माझे पप्पा फक्त पैशांवर प्रेम करतात आणि तुम्ही माणसांवर. तुम्ही दोघं पण दोन विरुद्ध टोक आहेत. सज्जनराव पाय पाय सोडा पो आधी. पैसे घेतल्याशिवाय मी पाय सोडणार नाही. मी तुम्ही आताच्या आता पैसे घ्या. अजय अजय आले का खोकलू राहिला रे? अजय अजय माझं पटकन पाकिट घेऊन ये बरं. हाय का आता तू बसला इथं फटकल मारून आणि मला लाव काम मला. आता म्हातारी मी आहे का तू? सॉरी ना अजय, माझे हात अडकलेत ना. कुठं? अगं अजय हे काय, मी बापूंचे पाय पकडलेत ना. सोडले ना तर पळून जातील. आणि जा लवकर माझं पाकिट. जा ना, टेबलवर ठेवलंय. जा लवकर. जाय जा आजी, तू लवकर पाकिट घेऊन ये. जाय. सज्जनराव मी कुठं बी जात नाही, पण तुम्ही पाय सोडा. नाही बापू तुम्ही आधी कबूल करा माझ्याकडून पैसे घेणार आहात की नाही ते. सज्जन ए हा सोड पाय, कुठं जात नाही तो. घे लाव आहे का रे तू? हे घ्या बापू. नाही बापू घ्या म्हणजे घ्या. आता कसं मला राजरोजपणे राहता येईल ना इथं. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही पैसे माझ्याकडून घेत नव्हतं ना तर मला खूप गिल्टी वाटायचं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना मला खायला खूप लागतं ना. आता बघा सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं असं मी खातच राहील. आई अगं जेवायला काय बनवलंयस ग? जरा खीर बनवते का? नाही आज माझं गोड खायचं मूड आहे ना म्हणून. आई वहिनी वहिनी चहा केलाय. मला म्हणती का तू? मला वाटलं तुझा फोन चालू आहे. नाही ते चहा केलाय ना. काय आला? ते सगळ्यांसाठीच केला होता. माझ्यासाठी नको करत जाऊ, माझी मी घेत जाईन करून. वहिनी असं कायला म्हणता तुम्ही? कशी बोलली ग काल तू मला तडा तडा. मी आपलं मिनीला विचारते तसं विचारलं तुला. मला काय माहित तुला एवढा राग येईल ते. तू कमविती म्हणून हा रुबाब करू शकती ना लते. माझ्या हातात तर पैसा कधीच नसतो. साधा एक बिस्किटाचा पुडा घ्यायचा म्हणलं तरी मला त्यांच्या पुढे हात पसरावे लागतात. तू या घरात पैसा कमवून आणती ना म्हणून तुझे लाड होते. अहो वहिनी असं नाहीये. राहू दे. इथून पुढं तुला तुझ्या पगाराविषयी काही विचारणार नाही मी. विचारण्याबद्दल काही नाहीये, पण बापूंना तर मला पैसे द्यावे लागणारच ना. त्याला काही इलाजच नाही. म्हणजे त्यांना जमल तेवढं ते करताय. मग मी कुठं काय म्हणले? तू दे ना, तुझा पगार आहे, तुझे बापू आहेत. पण तू मला फाटकं कायला बोलली ग ते? त्याचं वाईट वाटलं मला. वहिनी खरंच असं काही नाहीये.
तुम्ही मनाला लावून घेऊ नका ना. पाय तर मी परत सॉरी म्हणते. ठीक आहे, राहू दे. तुम्ही जरा चहा घेतला ना तर मग मी मानन तुम्ही मला माफ केले. तुला एक प्रश्न विचारू का? माझा अपमान करणार नसशील तर. विचारा ना. काल रात्री एवढी धावत कुठं गेलती ग तू? ते मी बापूंकडं. पगार द्यायला का? नाही म्हणजे दे तू, माझं काहीच म्हणणं नाहीये. फक्त माझी आई असं म्हणती का बाईने आधी सासरचं पाहावं आणि मग माहेरचं. अर्धा पगार मी आधीच काढून ठेवलाय. कुठं? इथं घरात. हातात द्यायचा ना ग मग. माझ्या दे नाही तर आत्याबाईंच्या दे. काय होतं, तू नसती घरात, मग आडीनडीला जर पैसा लागला तर हाताशी पाहिजे ना. तू गेल्यानंतर तर मलाच पाहावं लागतं घरात काय आहे नाही ते. बरं, पुढच्या महिन्यापासून देईन मी वहिनी. हे पाहिलं ते, तू राग नको मानू. या घरासाठी तू जेवढी राबती ना तेवढीच मी बी राबते. पण फरक काय आहे का, माझ्या कामाचा ना मला पगार भेटतो ना काही मान. पण मला काही अपेक्षा बी नाही तशी. मी कसं आहे, आपलं घर समजून मी सगळी कामं करते. मी तुला एक सुचवू का ते? हा, तू ना हे ट्रेनिंग बिनिंग ते बाहेरचं करण्यापेक्षा तू घरची कामं का नाही करत? अगं किती कामं असते. धुनी भांडी झाडलोट असते, फरशी असते, काढणं असतं. हे सगळं केलं ना आपोआप व्यायाम होऊन जातोय घरकामातच. वहिनी ते काय ना, बँकेतून ट्रेनिंग सक्तीच आहे. हा मान्य आहे मला, पण तू बोलून तर बघ. वहिनी, आपण आल्यावर बोलायचं का प्लीज? मी आता निघू, उशीर होतोय. सकाळी 7:30 ला उघडती का ग बँक तुझी? नाही, ते जरा काम आहे मला. येते. हिना नक्कीच भाऊजींना भेटायला गेली असणार. हाँ क्या बात है. काय आलं रे? खांद्यावर प्रेशर आलं. थांब थांब, तसंच उभा रे. हा तू इथं एवढे डोळे मोठे करून गायला पाहतो. कोणी भलतच येणार होतं का? एवढ्या लवकर आली म्हणून पाहतोय. नाही ते काय आहे ना, मी कुणाचं देणं ठेवत नाही, कळलं का? हे घे तुझ्या एक्सरसाइजच्या स्ट्रीप. सकाळ सकाळ. हा मग सोडते का काय? हा लय छान आहे तू. चला बोलू नका, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस. करतोच आहे. मग आणखी कर. कायला? नाही काय, आता माझं बी ट्रेनिंग सुरू झालंय ना. पाहू कोणाचं ट्रेनिंग भारी येते. तुमच्या दोघात लावायची शर्यत. ये बाबा, मी आणि शर्यत येडा बिडा झालाय की काय? आणि आब्याला कोण हरवणार? तू हरवू शकते मला. लय डेंजर आहे. मनात आलं ना तरी काही बी करू शकते. आब्या, पटल तेवढंच खोटं बोलावं माणसाने. चला प्रॅक्टिस करा, मी येते. ऐ थांब अबे, जाय तिला सोड. आहे नको नको, त्याला प्रॅक्टिस करू दे. अगं 10 मिनिटांनी काय होतंय? हा तसा मी ब्रेकच घेणार होतो मी. काय विक्या? विक्या हा जाय. नीट ठेवा. चल. काय आलं?